नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कुक विथ पूजामध्ये। आज एकदम आपण अशी हॉटेल स्टाईल किंवा स्ट्रीट स्टाईल म्हणू शकतो, एकदम मस्त पावभाजी बनवलेली आहे। पाहूच शकता तुम्ही किती छान असा कलर आलेला आहे त्याला। चला तर डायरेक्टली रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे बटाटे, गाजर, बीट आणि फ्लावर, वाटाणे हे मी शिजत घालणार आहे कुकरमध्ये। बीट याच्यासाठी की मुलं असे बीट खात नाही, पावभाजी मुलांना आवडते तर बीट खायलाही भेटतं आणि त्यांना भाजीला जो आहे आपला कलर खूप छान येतो। आता हे जे पीस होते म्हणजे हिरवे वाटाणे जे होते मी धुवूनच डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले होते ते, त्यामुळे मी त्याला काही धुतलेलं नाही आहे। आता इथे फ्लावर सगळे एकत्र मिक्स करून घेतलं, सगळ्या वस्तू मी धुवून घेतलेल्या आहेत इथे। आणि आता ते फक्त डुबेल इतपत पाणी घातलं आहे आणि याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। इथे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो एकदम रफली चॉप करून घेतला होता मी। चॉपरमध्ये चॉप केल्यामुळे ते एकदम रफली नाही म्हणता येणार आपल्याला, एकदम बारीक चॉप झालं होतं। आणि हे चॉप करेपर्यंत माझं कुकरही शिजून तयार होतं। आता कुकरमधल्या भाजी ज्या आहेत त्यांना अशा पद्धतीने आपण मॅश करून घेऊयात। थोडं पाणी टाकून इथे मॅश केल्यानंतर अशी प्युरी त्याची तयार झाली होती। चला तर आपण फोडणीला घालूयात। इथे मी मोठी कढई घेतली। तुम्हाला जर तुमच्याकडे मोठा तवा वगैरे असेल तुम्ही तव्यावर केलं तरी चालेल, पण माझ्याकडे एवढा मोठा तवा नाही आहे आणि प्रत्येकासाठी वेगळी भाजी मॅश करा ही झंझट नको होती, म्हणून मोठी कढई घेतली। त्यामध्ये 2 चमचे तेल आणि 2 चमचे बटर टाकलं। छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घातले, चॉप केलेला कांदा घातला। कांदा मस्त असं परतू द्यायचा आहे। कांदा किमान ट्रान्सफर तरी झाला पाहिजे, जास्त लालसर नाही झाला तरी चालेल। त्याचसोबत आपण इथे शिमला मिरची टाकून घेणार आहोत। आता इथे कांदा पाहू शकता तुम्ही जरासा परतलेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे। शिमला मिरची पण मी एकदम बारीक चॉप करून घेतली होती। आता इथे छान हेही परतू द्यायचं आहे। सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते 2 मिनिट परतून घेतले। त्यानंतर यामध्ये टोमॅटोची जे आपण चॉप करून घेतला होता, प्युरी नाही केलेली आहे मी इथे। मोठा टोमॅटो होता तो मी असं छान चॉप करून घेतला होता, तोही मी याच्यात घालून घेते। आता या वस्तू बारीक चॉप केल्यामुळे खूप लवकर मिळून येतात आणि खूप लवकर भाजी आपली मॅश होऊन जाते। आता हे छान परतून घेतल्यानंतर 1 चमचा मोठा अद्रक लसूणची पेस्ट घातली। हे 2 मिनिटभर छान परतू दिलं आणि यामध्ये 2 चमचे पावभाजी मसाला आणि 2 चमचे लाल तिखट घातलेला आहे। तुम्हाला जर किचन किंग मसाला वापरायचा असेल तर तोही वापरू शकता। मी जास्त काही वापरलेलं नाही, फक्त लाल तिखट आणि पावभाजी मसाला वापरलेला आहे। आता याला कलर पाहू शकता तुम्ही किती छान आला आहे। आता ही जी आपली मॅश केलेली भाजी आहे ती आपण यामध्ये घालून घेऊयात। बीट असल्यामुळे या भाजीला कलर खूपच छान येतो, खूप लालसर होते ही भाजी। आपल्याला कलर वगैरे ॲड करायची गरज पडत नाही। आणि आता ही भाजी आपली इथे मिसळून घेतलेली आहे आपण। आता गरजेनुसार पाणी घालून घेतलं। एवढी घट्ट पावभाजी कोण खातं नाही का, त्यामुळे जेवढं लागेल तेवढं पाणी घालून घेतलं। अजून ती भाजी उकळायची आहे त्यामुळे ती अजून घट्ट होऊन जाईल। तर आता इथे भाजी आपली उकळत आलेली आहे। चवीनुसार मीठ घातलं, छान असं मिक्स केलं आहे। तर अशी ही भाजी तर खळखळ उकळू शकत नाही कारण ती घट्ट आहे। तर अशा पद्धतीने मस्त अशी भाजी उकळलेली आहे। भाजी आपली तयार आहे। आपण जे पाव आहेत ते भाजून घेऊयात। मोठा तवा घेतला, त्यावरती बटर घातलं आणि थोडीशी आपली जी भाजी रेडी होती ती घातली। पाव अशा पद्धतीने कापून घेतले आणि छान असे भाजून घेतले। दोन्ही साईडने छान असे पाव भाजून घ्यायचे आहेत। आता हे अशा पद्धतीने मी वरून पण बटर लावून घेतलं होतं। जेव्हा ती साईड खाली जाते तेव्हा तीही छान भाजली जाते। मग तर अशा पद्धतीने आपले पाव पण भाजून तयार आहे आणि मस्त आपली पावभाजी तयार आहे। चला तुम्ही पण नक्की बनवा आणि आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं, आणि भरभरून कमेंट करायच्या। आणि चला बनवा आता पटपट पावभाजी। बाय।